विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। नवी मुंबई प्रभाग क्रमांक 11 श्रमिक नगर खेरणे MIDC इथे पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे नागरिकांच्या सोयीसाठी MIDC कडे पाठपुरावा करून पाण्याची लाईन शिफ्टिंग करून घेतली व नवी मुंबई महानगरपालिकेतर्फ नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरूही करण्यात आले, परंतु काही राजकीय दबावामुळे चालू असलेले काम पालिकेतील अधिकारी व कंत्राटदारांनी बंद केले आहे। याचा अर्थ आम्ही नागरिकांसाठी केलेल्या पाठपुराव्याचे तसेच सदर कामाचे श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी नागरिकांची गैरसोय करण्याचे काम काही राजकीय व्यक्तींकडून होत आहे। परंतु कोणी कितीही प्रयत्न करा, परंतु आम्ही लोकशाही मार्गाने पाण्याचे जे चालू असलेले काम बंद केले ते पुन्हा सुरू करण्यास महानगरपालिकेला भाग पाडू व काम चालू केले नाही तर लोकशाही पद्धतीने जन आंदोलन उभारण्यास येईल। समाजसेवक अमित जाधव यांनी विश्व 24 न्यूजला बोलताना सांगितले। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम बंद केलेबाबत काही कल्पना नव्हती, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याशिवाय कंत्राटदार काम कसे काय बंद करू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे। अधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती केल्यावर वर्क ऑर्डरचे कारण पुढे करण्यात आले, परंतु साधा प्रश्न आहे, वर्क ऑर्डर नव्हती तर काम कसे चालू केले व 30 मीटर रस्ता खोदल्यानंतर वर्क ऑर्डर नाही हे आठवले का? महापालिकेमध्ये कित्येक वेळा आवश्यक शिस्तीत प्रथम काम केले जाते व त्यानंतर वर्क ऑर्डर काढली जाते। मग श्रमिक नगर मधील जनसामान्याची पाण्याविषयीची निकड लक्षात घेता महापालिकेने हे काम तातडीने करणे गरजेचे होते। काल जर काम पूर्ण झाले असते तर 2 दिवसात पाणी आले असते, परंतु काही राजकीय दबावामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी सदरचे काम बंद केले। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की आपण कुणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण लोकोपयोगी कामे इमानतीद्वारे करावी, तसेच स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नागरिकांची कामे रोखणे हे खूप खालच्या पातळीचे राजकारण आहे। तसेच श्रमिक नगर येथील जनता सुज्ञ आहे। या सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट सिद्ध होते की आमचे काम खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, त्यामुळे काही राजकीय लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। लाईन चालू करण्याचं काम काल गुरुवारी चालू केलं, पण काही थोड्या वेळानंतर आम्हाला अशी कल्पना आली की त्यांनी हे काम बंद केलेलं आहे। कधी चालू केलं काम? कशामुळे? गुरुवारी दुपारी चालू केलं काम आणि संध्याकाळी 4 वाजता कळलं की काम बंद केलं। का बंद केलं? आता त्यांच्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत। जेव्हा महानगरपालिकेशी संपर्क साधला, त्यांचे काही कनिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना आम्ही संपर्क साधला की हे काम का बंद करण्यात आलं, तर त्यांनी मला उत्तर दिलं की तुम्ही मोठ्या साहेबांशी बोलून घ्या। माझ्याकडे उत्तर नाही। मोठ्या साहेबांना संपर्क साधला, त्यांना काही कल्पना नाही, इव्हन एक्झिक्युटिव्ह साहेबांना काही कल्पना नाही आहे। कोणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही कल्पना न देता कंत्राटदार काम कसं काय बंद करू शकतो, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी मला असं उत्तर दिलं की या कामाचं वर्क ऑर्डर निघालेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी काम बंद केलेलं आहे। परंतु दुपारी जेव्हा ते काम चालू केले, इतक्या दिवसापासून कामाची जी काही बोलणी चालू आहे, हे जे काम चालू केले, इतका 30 मीटरचा इतका रस्ता खोदला, तेव्हा त्यांना वर्क ऑर्डर आठवली नाही का? आणि महानगरपालिकेमध्ये अशी अनेक कामं आहेत की जी वर्क ऑर्डर न करता कामं एक प्रायोगिक तत्वावरती केली जातात, त्याच्यानंतर वर्क ऑर्डर काढली जाते। पण हे तर लोकांचे उपयोगी काम आहे, ह्याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ तर नाही आहे। हे लोकांच्या अत्यावश्यक सेवेसाठी काम आहे, कारण काय पाण्याची गरज सर्वांना इथं लोकांना, आणि हे मागील कित्येक वर्षापासून याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। पण यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता या गोष्टी करणं गरजेचं होतं, परंतु त्यांच्याकडे काही उत्तरं नाही आहेत। आता आम्हाला ते माहीत नाही की कोणाच्या सांगण्यावर त्यांनी काय हे काम थांबवलेलं आहे, परंतु माझं एकच सांगणं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता लोकांचं काम करणं हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे। मागे मला असं वाटतं मी इथे एक बाईट दिलेली आपण घेतली होती की आपल्या श्रमिक नगरच्या पाण्याच्या संदर्भात आपले प्रयत्न चालू आहेत आणि हे येत्या एखाद महिन्यामध्ये ते काम होऊन जाईल। त्यासाठी आपला पाठपुरावा आहे, त्याचे कागदपत्र आहेत, ते पाहिजे तुम्हाला मी पाठवून देतो। आणि
आता तशी जर परिस्थिती बघितली तर म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं की दिनांक 20 मार्च 1927 रोजी पाण्यावरील आपला मानवी हक्क बजावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. आज त्या घटनेला जवळजवळ 95 वर्ष पूर्ण झाली. परंतु आज इतक्या वर्षांनी सुद्धा जर आपल्याला पाण्यासाठी जर वन भटकावे लागत असेल तर खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आणि ही सरकारसाठी पण खूप मोठी शोकांतिका आहे. याच्यावरती सरकारने विचार करणं गरजेचं आहे. आणि माझं खास करून माझं कुठल्याही राजकीय नेत्यांची काही वैर नाही आहे, कुठल्याही पक्षाची, पण सरकारी अधिकाऱ्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करणं ही गरज आहे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावं हीच माझी अपेक्षा आहे. समाजासाठी पाण्यासाठी तुम्ही लढाई लढता. हो, पण समाजासाठी पाण्यासाठी आम्ही निस्वार्थपणे लढाई करत आहोत. समाजाच्या नागरिकांचंही सहकार्य भेटत आहे. बरोबर आहे. आणि आता ते असं एकंदरीत असं दिसतंय की बाबासाहेबांनी जे वाक्य सांगितलं होतं की हक्क मागून मिळत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.